हॅलो गाईज, कसं आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आज सकाळी उठले, ब्रश ते केला, त्याच्यानंतर दूध घेतलं. दुधामध्ये साखर टाकली. साखर चांगली नसती, तरी पण तसं नाही आवडत, त्यामुळं मी साखर टाकूनच दूध घेते. दुधामध्ये जी मी पावडर टाकते ते काजू बदाम आणखीन 2-3 वस्तूंची मी पावडर बनवलेली आहे. ती दररोज मी 1-1.5 चम्मच घेत असते दुधामध्ये. पहिले मी काजू बदाम संध्याकाळी भिजू घालायचे आणि सकाळी खायचे, पण ते मला काही खाऊच वाटत नव्हते, त्यामुळं मी अशी पावडर बनवली. सीझनचा पहिला आंबा. दुपारी विशालने आंबे आणले होते, त्यातलाच मी एक खायला घेतला. मी तो आंबा चांगला धुतला, पण त्याचं काही कवर निघलं नाही. भरपूर चिकट होतं त्याला, त्यामुळे मी तसंच चिरला. सीझनचा पहिला आंबा, या खायला. आंबे पिकायला सुरुवात झालेली नाही आहे, त्यामुळं हा आंबा पण पावडरवरचाच पिकवलेला दिसतो. कारण दिसायला तर खूप छान दिसतोय, असं रस भरा, आणि त्याला रस पण आहे, पण तो एवढा म्हणून असा काही गोड नाही आहे. त्यामुळं आत्ता सध्या तुम्ही जर नाही घेताल तेवढेच चांगले, थोडंसं लेट घ्या. कारण हे पावडरवरती पिकवलेले आंबे आहेत. हे आखेदीमुळं त्याच्यामुळं आणले होते विशालने, नाहीतर आम्ही पण इतक्या लवकर आंबे आणत नाहीत. ज्यावेळेस कैऱ्यांना पाड लागतो झाडावरच्या, त्यावेळेसच आम्ही आंबे आणतो, कारण त्यावेळेस ते नैसर्गिकदृष्ट्या पिकलेले असतात आंबे. दुपारी गोळी घेतली. बाहेर पाहिलं तर गाय गोणी खात होती. तिच्यापाशी गेली, ती गोणी साईडला टाकून दिली. वाऱ्याने उडून गेली होती तिच्यापर्यंत. इकडे येता येता कोंबड्यांकर पळा आले. अंडं घातले का काय पाहिला. 2 अंडे घातलेले होते. हे पहा, मी जुगाड बनवलाय. दिसायला काही एवढं काही खास नाही आहे, पण भरपूर कामाचं आहे. जाळी उघडून आतमध्ये जायचा आमचा ताण वाचतो. दोन्ही अंडे काढून घेतले. खराब होते जरा, त्यामुळे ते धुवावं पण लागणार होते. कढी काय लवकर उघडतच नव्हती मला. कोंबड्या पहा, आता दिसलं की अंडं फोडतात त्या. हेच 2 अंडे कसे राहिले काय माहिती. आता ते अंडेच ठेवत नाहीत, सारख्या फोडून टाकतात, त्यामुळे एवढे काही अंडे निघत नाहीत पहिल्यासारखे. अंडे धुतले पाण्यामध्ये. ह्या गिटने मी गेली होती, तर ते उघडच राहिलं होतं माझ्याकडून, मग ते लावून घेतलं. चला, मी अंडे देते ठेवून आता. चला, बाय बाय. व्हिडिओ आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.